1979 पासून येत आहो, तेव्हापासून जे चालत आहे तेच चालत आहे. मी होल्टास कॉलनीमध्ये कमीत कमी 30 वर्षापासून राहतो. या कॉलनीकडे प्रशासनाचं इतके वर्षापासून दुर्लक्षच आहे. आमदार साहेबांना आम्ही बरेचदा भेटलो, त्यांनी सँक्शन झालाय वगैरे वगैरे सर्व झालं, पुढच्या महिन्यात होईल, त्याच्या पुढच्या महिन्यात असं सांगण्यात येते. जेव्हाही आले नगर परिषद कडून कर्मचारी पाहते, माती काढते, वर टाकून देते, तेच माती त्या नाल्यामध्ये जाते. जनतेकडून पण आमची अपेक्षा आहे की जनतेने कचरा गाडीतच कचरा टाकावा. तुम्ही नाल्या बघितल्या असाल तर त्याच्यात चिप्सचे पॅकेट, खर्याची पन्नी, दुधाचं पॅकेट, पाणी वाहून जायला पाहिजे. ते पाणी वाहून जातच नाही. जर पावसाळ्यात एकदा व्हिजिट झाली कोणाची तर तुमच्या लक्षात येईल की बाबा पावसाळ्यात काय परिस्थिती आहे. खरोखर सागर कॉलनी जी आहे ती सागर कॉलनी सारखीच होती. ठीक आहे, याच्या अगोदर सत्ता नव्हती, पण आता सत्तेत बसणारे लोक सुद्धा काही लक्ष देऊन नाही राहिले. रोज सकाळी उठलं का संध्याकाळपर्यंत फोनावर फोन येतात. पाण्याची कुठे पाईप लिकेज आहे तर कुठे लाईन नाही आहे. वर्गाकरांनो, मी आशिष घुमे आणि तुम्ही पाहतात सह्याद्रीचा राखणदार. प्रभागवारी या विशेष उपक्रमा अंतर्गत आज आम्ही पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक 1 मालवी वार्ड वर्रा येथे, जिथे आम्ही थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेणार आहोत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि स्थानिक प्रश्नावर प्रकाश टाकणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे. चला तर बघूया या वार्डातील काय समस्या आहेत. इथं जे आहे, जेव्हापासून आम्ही 1979 पासून येत आहो, तेव्हापासून जे चालत आहे तेच चालत आहे. तुझ्याकडे नळ येते, हा, नळ तर येतेच. पाणी येते नळाला, हो, भरपूर पाणी येते. भरपूर नाही येत. जे आता ते तेवढं कॅपॅसिटी आहे तेवढं येते ना. नळामध्ये स्वच्छ पाणी येते. हो, स्वच्छ पाणी म्हणजे कधी कधी नारू येते, कधी कधी स्वच्छ पाणी येते. त्याचं काही हे नाही आहे. नाल्यांची सफाई होते का नाही? नाल्यांचं सफाई आहे. आता तुम्ही पहा, हे तर पहा ना, हे तर पाहून सांगा. तुमच्याच तोंडानं तुम्ही सांगू शकता नाल्या सफाई होते का होते. ह्या ज्या वार्डातील समस्या आहे याबाबत प्रशासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? प्रशासनाकडून का अपेक्षा आहे? आता जे आहे ते का याने आतापर्यंत जे लीज द्यायचा होता, लीजही नाही दिले. आणि का आता म्हणते की याने आम्ही पट्टा करून देतो. आता पट्टाही येतपर्यंत काही भरोसा नाही आहे. आता ते नवीन नंबर फिल्टर पाणीसाठी काही बसवाले पाहिजे. येतं नाव संजय वैद्य आहे. मी होल्टास कॉलनीमध्ये कमीत कमी 30 वर्षापासून राहते. 30 बरोबर आहे, 26 वर्षापासून राहत आहे. आम्हीच लोकांनी सोसायटी डेव्हलप करून ही कॉलनी तयार केलेली होती. त्यावेळेला आमची परिस्थिती चांगली होती, ते आम्ही स्वतः इथलं डेव्हलपमेंट स्वतः करत होतो. पण आज सगळे लोक रिटायर झालेले आहे, कंपनीची हालत सर्वांना माहीत आहे. अशा वेळेला या कॉलनीकडे प्रशासनाचं इतके वर्षापासून दुर्लक्षच आहे. कुठल्याच प्रकारचं कार्य, नालीच्या बाबतीत संबंधित त्यांनी सांगितलं, पाण्याच्या निचऱ्याच्या बाबतीत सांगितलं. सर्वात मोठा तो प्रॉब्लेम हा आहे की या कॉलनीचा जो मेन रोड आहे त्या रोडची तर इतकी भयंकर समस्या आहे की बरेचसे लोकांचे ऍक्सिडेंट झालेले आहे, गाड्या पडलेल्या आहे, काही लेडीज पडलेल्या आहेत. त्या पुलापासून खाली एक फॅमिली पूर्णच्या पूर्ण खाली पडलेली आहे. एवढं सर्व असून आम्ही नगर परिषद किंवा बाकी लोकांना सांगून सुद्धा त्यावर काहीच आतापर्यंत निर्णय घेतला गेलेला नाही आणि कुठलंच कार्य झालेलं नाही. आमदार साहेबांना आम्ही बरेचदा भेटलो, त्यांनी सँक्शन झालाय वगैरे वगैरे सर्व झालं, परंतु या पुढच्या महिन्यात होईल, त्याच्या पुढच्या महिन्यात असं सांगण्यात येते. इलेक्शनच्या वेळेला सगळेजण येते, सगळेजण गॅरंटी घेते की तुमचा हा मेन रोड तर आम्ही केव्हाही करून देऊ बाबा, परंतु इतके दिवस झाले याच्यावर अजून काहीच प्रक्रिया घडलेली नाही. तर आमची विनंती आहे, तुम्हा चॅनलला सुद्धा विनंती आहे की तुम्ही या संबंधित वरच्या अधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती द्यावी आणि आमच्या कॉलनीची काही जी दुर्दशा आहे त्या दुर्दशेतून आम्हाला बाहेर काढण्यात एवढी विनंती. माझं नाव जाकीर शेख. तुमच्या वार्डातील सगळ्यात मोठी समस्या काय आहे सध्या परिस्थितीत? सध्या परिस्थितीत मोठी समस्या आहे, वार्डातल्या नाल्या भिजून आहे पूर्ण. जेव्हा पावसाचं पाणी सांगरते तर रोडावर येते ते नाल्यातून जाण्या योजी. फक्त जेव्हाही आले नगर परिषद कडून कर्मचारी पाहते, माती काढते, वर टाकून देते, तेच माती त्या नाल्यामध्ये जाते परत. त्यात मग महिन्याभरापासून पाहत नाली जशी होती तशीच दिसते. ते या नगर परिषदला याबाबत आपण कळवलं आहे का किंवा लोकप्रतिनिधी जे आहे, नगरसेवक आहे, यांना सांगितलं आहे का? नगरसेवकला सांगितलं आहे, ते येतात, हात बांधून उभे राहतात. ते नगर परिषदचे कर्मचारी येतात,
ते पाहता हा ठीक आहे काढून घेऊ, ते नाल्या काढून घेता, थोड्या 15 दिवसानंतर पाहत त्या नाल्यात माती अजून दशेना तशी पडून राहते. पाणी जे नियमित आपल्याला शुद्ध पाणी मिळतं काय? शुद्ध पाणी कुठं मिळते? जे पाणी येत आहे त्याच पाण्याचा म्हणजे वापर करा. सर्वात मोठी गोष्ट का आमच्या वार्डातली बोरिंग मध्ये एवढा क्षार आहे, अच्छा बाहेर क्षारचं पाणी आहे, पण त्यावर कोणाचं लक्ष नाही आहे. नगर परिषदने तुमच्या वार्डासाठी काय काय करावं असं तुम्हाला वाटतं? आमच्या वार्डासाठी सध्या पिण्याच्या पाण्यासाठी इथं या मालवी वार्डाच्या ग्राउंड मध्ये फिल्टर साठी सेवा करून द्यावी. एटीएम वॉटर एटीएम साठी आम्ही माग त्या नगरसेवकला सांगितलं तर त्यांनी सांगितलं का उलटाजला आहे, तिकडं आहे. अरे त्या भागात आहे, पण आमच्या क्षेत्रात आमच्या मध्ये स्थित काहीच नाही. सेंटर मध्ये आम्हाला गरज पडल्यास आम्हाला पुढे जावं लागते. त्यांनी होकार दिलाय पण त्यावर काहीच लक्ष देत नाही. इतर बाकी समस्या कोणत्या आहे? रोडच्या समस्या आहेत का? रोड बनले आहेत का वार्डात? होल्टाच कॉलनीचा रोड इलेक्शन मध्ये सांगितलं होतं का होऊन जाणार, ते आतापर्यंत जसं न तसंच आहे. फक्त इलेक्शन आले का सांगतात एवढं कोटी पैसा सँक्शन झालं, गेलं कुठं? मग झालं तर गेलं कुठं हे नियमित सांगतात. काय कारणामुळे आचारसंहिता लागली आहे, होणार पुढं होणार. मग काही दिवसानं माहित पडते का आता पावसाळा लागणार आहे, कॉन्ट्रॅक्टर भेटले नाही, ते गेलं. 5 वर्ष असेच टाळतात, नंतर अजून म्हणतात अरे आलता पण परत गेला पैसा. हे नेहमीचीच हे झालेली आहे त्यांची. आम्हाला 3 महिने झाले निवडून येऊन. त्या मानाने आमचे कामं चालू आहे. नियमित कचरा गाडी येते. जनतेकडून पण आमची अपेक्षा आहे की जनतेने कचरा गाडीतच कचरा टाकावा. तुम्ही नाल्या बघितल्या असाल तर त्याच्यात चिप्सचे पॅकेट, खर्रेची पन्नी, दुधाचं पॅकेट, पॅड, आपले लहान मुलांचे हगीज हे टाकून राहतात. तर ते जनतेने नाही टाकावं, जेणेकरून नाल्या ह्या जास्त दिवस चांगल्या राहणार. आणि जनतेच्या जसं तुम्ही सरकारी संडास म्हटलं, सरकारी संडास मध्ये जे तुम्हाला आताच दाखवलं आशिष भाऊ मी, की तिथली तोटी काढून दिली तर जनतेसाठी, जनतेच्या उपभोगासाठीच ते आहे. त्याच्यामुळे जनतेची पण जबाबदारी आहे की ते सार्वजनिक मालमत्ता आहे, आपली मालमत्ता आहे, ते चांगली ठेवायची. आता तुम्हाला थोड्या वेळास पहिले मी व्हिडिओ दाखवला होता, तिथली तोटी काढून दिली. जनतेने ह्या ज्या सरकारी मालमत्ता आहे आपल्या म्हणून घरच्या सारख्या त्यांना वापरावं, त्या स्वच्छ ठेवायची जबाबदारी जनतेची पण आहे. आम्ही होल्टास सागर कॉलनीमध्ये गेलो होतो. होल्टास सागर कॉलनीमध्ये जाण्याचा जो रोड आहे तो अत्यंत खराब होऊन आहे. त्या दिवशी एक दुर्घटना घडली आणि तिथे काही अपघात झाला. त्याबाबत आपण प्रशासनाला काही सूचना केलेल्या आहेत का की या रोड बाबत काही म्हटलंय? त्या रोडची मागणी झाली आहे आणि लवकरच तो रोड बांधण्यात येणार. पुन्हा एक काही नागरिकांनी असं सांगितलं की फिल्टरचे जे आहे, पाण्याचं फिल्टर जे आहे ते होल्टास सागर कॉलनीमध्ये आहे. त्याची जर व्यवस्था आपल्या प्रभागात त्याची मागणी झालेली आहे. लवकरच ते पण फिल्टर मालवी प्रभागात चालू होणार आणि पाणी लवकरच शुद्ध पाणी जनतेला मिळणार मालवी वाड्यातला. पुन्हा काही सांगू इच्छिता आपण? पुन्हा काही बस जनतेचा सहभाग या सगळ्या स्वच्छ ठेवण्यात किंवा कोणती वस्तू चांगली ठेवण्यात हा जनतेचा सहभाग ची आवश्यकता आम्हाला आहे आणि ते जनतेकडून अपेक्षा आहे ते त्यांनी करावं. आणि कचरा गाडीतच कचरा टाकावा आणि नाल्या स्वच्छ ठेवण्यामध्ये जनतेचा सहभाग आम्हाला लागणार. आणि नियमित आता महिन्यातून एकदा नाली सफाई होणार. आमचे माणसं वाढवलेले आहे आम्ही. आणि मान्सून प्रिपरेशनची तयारी तुम्हाला दिसतच आहे. हे नाल्या जे मान्सून प्रिपरेशन आम्ही गाळ काढून नाल्या साफ करणार आहोत मान्सून याच्या पहिले. निळाबाई महादेव मेसरा. तुमच्या वार्डातील सगळ्यात मोठी समस्या काय आहे? आमच्या वार्डात हे नाल्या नाही आहेत साफ, हे बुजून आहे. ते मोठा नाला साफ नाही आहे. मच्छर तंग करते. कधी मशीनने पावडर नाही मारत. मग आता का करावं, का सांगावं? याची तक्रार तुम्ही नगरपालिकेकडे केली आहे? आता अजून हे कोणी येतं तर सांगावं. आपण नगरपालिकेकडे गेलो नाही. मेंबर आहे तर मेंबर आले तर मेंबर आले सांगितलं, पण मेंबर लोक ते आत्रामी नाही का, देवडे का लक्ष नाही देत. ते नळाचे जेवढे नाही का कचरा साचून राहते. पाणी कचरा घरवाले कचरा टाकतात. मग आता सांगा. पथदिव्यांची सुविधा कशी आहे तुमच्या याच्यात? जे पथदिवे लागलेले आहेत ते लागतात का? पथदिवेचे लाईट लागतात? हो, लाईट लागतात. लाईट नसले तर आम्ही देवडेकडे जातो, तो देवडे सांगते तर लाईट आहेत बरोबर.
फक्त सोय आमच्या नाल्याची न पाणी नाही जात. पाण्याची सुविधा कशी आहे? पाण्याची सुविधा छान आहे. तुमची लोकप्रतिनिधीकडून नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे? नगरसेवकाकडून काय अपेक्षा का राहणार आहे आमचं? फक्त वाढ साफ ठेवा, नाल्या स्वच्छ ठेवा, हे नाल्या बांधून द्या, तो नाल्या साफ करा. आम्ही का मागावं दुसरं? वार्डाची सफाईच मागतो ना. नमस्कार, तुमचं नाव काय? गजानन महानकर. आपण या प्रभागात किती वर्षापासून रहिवासी आहात? जवळपास 1999 पासून. तुमच्या या प्रभागातली सगळ्यात मोठी समस्या सध्याच्या परिस्थितीत काय आहे? सध्या परिस्थिती तुम्ही जर बघाल 99 मध्ये जसं आलो होतो आम्ही, तसं आजही 2026 मध्ये तीच परिस्थिती आहे. रोड नाल्या जर तुम्ही बघाल, पाण्याचा जो हे होत आहे, काय म्हणते त्याला, निचरा व्हायला पाहिजे, पाणी वाहून जायला पाहिजे, ते पाणी वाहून जातच नाही. पूर्ण मोवाड्याकडचं पाणी येते, आनंदवनकडचं येते, तिकडून विलास नेरकर साहेबाच्या घरापासून पाणी इथंच येते आणि ते आमच्या पूर्ण ओपन स्पेस मध्ये, ग्राउंड मध्ये सगळीकडे जमा राहते. आणि ते पाणी जोपर्यंत तिकडनं वाहून जायसाठी त्याला जागा होणार नाही, तोपर्यंत इथं काही पर्यायच नाही आहे. पतदिव्यांची व्यवस्था कशी आहे? पतदिवे तर चालू आहे सध्या, परंतु ग्राउंड मध्ये काही नाही आहे. स्वच्छतेबाबत काय उपाययोजना केल्या जाते? स्वच्छता फक्त नगर परिषद येते, नाल्या साफ करते, 8 दिवसांना कचरा पडून राहते, 8 दिवसानंतर घेऊन जातात, बाकी काहीच नाही. घंटागाडी नियमित येते का तुमच्या? घंटागाडी आता रेग्युलर येतात, एवढा मदत होता विषय. पुन्हा आपण प्रशासनाला काय सांगू इच्छिता? काय प्रशासनाने काय दखल घेतली पाहिजे? नागरिकांच्या स्वास्थ्याच्या हिशोबानं जर तुम्ही बघाल तर जे येणारं पाणी आहे, पावसाळ्यामध्ये येणारं पाणी, जर पावसाळ्यात एकदा व्हिजिट झाली कोणाची तर तुमच्या लक्षात येईल की बाबा पावसाळ्यात काय परिस्थिती आहे. खरोखर सागर कॉलनी जी आहे ती सागर कॉलनी सारखीच होती. याबाबत आपण लोकप्रतिनिधी जे नगरसेवक आहेत त्यांना सगळ्यांना हितेश मलीजी जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा त्यांना सुद्धा आपण निवेदन दिलं. त्याच्यानंतर 4.5 वर्ष कोणीच नव्हतं. त्याच्यानंतर आजही आम्ही जे नगराध्यक्ष आहे ठाकरेताई यांना सगळ्यांना आम्ही, राहुल देवडे या सगळ्यांना आम्ही सांगितलं की हा पाण्याचा प्रश्न, इव्हन फोटो सुद्धा त्यांना सगळ्यांना पाठवले. काय मी समस्या आहे नेमकी? समस्या रोडची समस्या आहे, पाण्याचा निचरा समस्या आहे आणि नळाला जे पाणी येते, खूप जुनी पाईपलाईन आहे इथे. बस नळ येतो, बिलकुल अशी धार राहते, त्याला बारीक धार राहते आणि ते हार्डली 2 या 3 घंटे पाणी राहतं. पण अशा ह्याच्यात पाण्याला आम्हाला कसं तरी उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पावसाळ्यात कसं तरी आम्हाला ऍडजस्टमेंट करून ते पाणी वापरावं लागतं. प्रशासनाला कितीतरी वेळा आम्ही समस्या सांगितल्या, लेखी पण दिलं, पण त्याच्यावर अजूनपर्यंत काहीही पर्याय यांनी काढलेला नाही आहे. त्याबद्दल आम्ही प्रशासनावर नाराज आहोत. आणि ठीक आहे, याच्या अगोदर जे सत्ता नव्हती, पण आता सत्तेत बसणारे लोक सुद्धा काही लक्ष देऊन नाही राहिलेले आहे. याच्यात बद्दल आम्हाला खूप नाराजी आहे. जनतेला वारंवार सांगत आहे की तुम्ही उघड्यावर संडासला जाऊ नका. जे शासनाने आपला सोयी सुविधा दिलेल्या आहे त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करा आणि तुम्ही पण चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर करून जर आपल्या घरच्या सारखं जर ठेवलं तर आपणही त्यात प्रशासनाला सहभागी, आपला सहभाग आहे असा आपण मानू, असं मला वाटते. मालवीवाड्याच्या जनतेशी आम्ही संवाद साधला. त्यातून काही लोकांच्या समस्या आहेत त्या लोकांनी सांगितल्या. त्याबाबत आपलं काय मत आहे? जसं की नियमित नाली सफाई होत नाही किंवा नाल्यांच्या अजूनही बांधकाम काही झालेले नाही आहे. हे पावसाळ्यापूर्वी जे नियोजन करायला पाहिजे त्याबाबत काही लोकांनी सांगितलेलं आहे. त्याबाबत आपलं काय मत आहे? मी मालेवाड्यातून प्रभाग क्रमांक 1 मधून निवडून आली. आज मला वाटते आजपर्यंतचा कालावधी 4 महिन्याचा कालावधी उलटलेला आहे. प्रशासन काँग्रेसचं आहे. वारंवार त्यांना निवेदन देऊन सुद्धा ही कचऱ्याची समस्या असो या लाईटची समस्या असो ही फेटाळल्या जात आहे. वारंवार तेच ते काय करावं. लोकांची समस्या खूप सारी आहे. रोज सकाळी उठलं का संध्याकाळपर्यंत फोनावर फोन येतात. पाण्याची कुठे पाईप लिकेज आहे तर कुठं लाईन नाही आहे, तर इथं पाणी साचलेलं आहे. या बऱ्याचशा समस्या आहे. त्या प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही त्यांचं निराकरण करू. तर हे होते प्रभाग क्रमांक 1 मालवीवाड येथील नागरिकांचे प्रश्न आणि प्रतिक्रिया. सह्याद्रीचा राखणदार पुढेही अशाच प्रकारे तुमच्या दारी येत राहील, तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवत राहील. जर तुमच्या प्रभागातही काही समस्या असतील तर आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.